परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी सर्वप्रथम अभिवादन करते. Respected dignitaries on the dais and my dear friends who are present here. First of all, thank you very much for giving me this opportunity to speak to you. मी पण trilingual बोलणार, मराठी, हिंदी, English. That is one common thing I have with Swachhand. So, first thing is just ask yourself why you are here. का आले आहात तुम्ही इथे? And that only you can decide. I cannot tell you to come here and sit here. Because that you should have in yourself that I want to come here, I want to give this exam, I want to qualify. UPSC, what is UPSC? UPSC is just you. It's nobody else. If you have it in your heart, जर तुम्ही डिसाईड केलं की मला ही एक्झाम क्वालिफाय करायची आहे तरच तुम्ही क्वालिफाय करू शकता, अदरवाईज ही एक्झाम क्वालिफाय होऊ शकत नाही. काय आहे UPSC? का आपण इथे आलो आहोत? IAS बनायसाठी, IPS बनायसाठी, IRS बनायसाठी किंवा MPSC द्यायची असेल तर डेप्टी कलेक्टर बनायसाठी, DYSP बनायसाठी. काय एम काय आहे माझा? बाबासाहेब म्हणतात की फेल्युअर झालं तर चालेल, पण कधी पण लो एम नाही ठेवायचं आहे आपल्याला. वी शुड हॅव हाय एम इन लाईफ. दॅट इज वाय मी IAS बोलतोय. आय थिंक UPSC इज द मोस्ट टफ एक्झाम इन द कंट्री विच इज ऑल्सो अप्रिशिएटेड बाय दी अमेरिकन युनिव्हर्सिटीज. तर तुमचा एम जो आहे तो सगळ्यात हाय ठेवायचा आहे तुम्हाला, म्हणून मला IAS व्हायचं आहे. आणि IAS कशासाठी व्हायचं आहे? चांगला जॉब आहे, जॉब स्टेबिलिटी आहे, सॅलरी आहे, पॉवर आहे, ऑनर आहे, रिस्पेक्ट आहे. विथ दॅट you also have a chance to serve the society. What is your ambition? Why you want to get into this service? Ask yourself. Only you can answer. जसं आधी पण डिस्कस झालं आहे, वेगळ्या टाईपचे जॉब्स आहेत. व्हॉट जॉब यू वॉन्ट टू डू? आय जस्ट गिव्ह अ इंट्रोडक्शन ऑफ माय सेल्फ. मी पण नागपूरचीच आहे, सोमवारमध्ये शिकली आहे. स्वच्छंद आणि आय वर क्लासमेट्स. त्याच्यानंतर शिवाजी सायन्स अगेन, बट वी वर नॉट क्लासमेट्स. अँड आफ्टर दॅट BSc बायोटेक्नॉलॉजी केलं आहे मी LAD मधून. I decided at that moment that I want to give this exam. I want to qualify. I went for further studies to Pune. My father was in the administrative services. म्हणून मला लहानपणापासून वाटायचं की मी पण या सर्व्हिसमध्ये येऊन काम करावं. That was my aim. I had decided for myself. आणि मग मी पुण्याला गेली. I started preparation. I started preparing for UPSC only. But while preparing for UPSC, I also applied for the other competitive exams. I wrote PO exam. I qualified for the State Bank of India exam in 2008. I did my probation in Pune itself. तो अभ्यास सुरू असताना मी MPSC दिली. ॲक्च्युली MPSC 2007ची परीक्षा मी दिली. जसं मगाशी बोरकर सरांनी सांगितलं, तेव्हा असं व्हायचं की खूप वर्ष लागून जायचे. 2007ची MPSCची परीक्षा दिली. त्याचा रिझल्ट मला वाटतं 10मध्ये आला आणि फायनल जॉईनिंग माझं झालं ते 2011मध्ये झालं. तेव्हापर्यंत मी बँकमध्ये कन्फर्म झाली होते. प्रोबेशन संपलं पण माझं. I joined DYSP training. By that time, I had written UPSC mains also. With that UPSC results came out, I joined IRS also. MPSC, UPSC बँकेची जी परीक्षा आहे त्याच्यामध्ये क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, डेटा ॲनालिसिस, दीज आर मेजर टॉपिक्स. जर तुमचं सायन्स, जसं माझं बॅकग्राऊंड सायन्स आहे त्याच्यामुळे मला ते एवढं डिफिकल्ट झालं नाही. बँकेची परीक्षा मी कम्पॅरेटिव्हली इझिली पास झाली. MPSC एक्झॉस्टिव्ह आहे आणि त्यावेळेस MPSC आणि UPSCचं सिलेबस वॉज डिफरंट. आता बऱ्यापैकी इट इज गेटिंग सिमिलर. दॅट टाईम इट वॉज डिफरंट. सो आय हॅड टू प्रिपेअर डिफरंटली फॉर MPSC ऑल्सो. माय लँग्वेज ऑफ माय मीडियम वॉज इंग्लिश. सो माझं मराठी वॉज नॉट व्हेरी स्ट्रॉंग अँड मराठी इज अ कंपल्सरी पेपर फॉर MPSC. UPSCसाठी तो फक्त एक क्वालिफाईंग पेपर आहे. सो आय हॅड टू फाइंड आउट व्हॉट इज माय स्ट्रेंथ अँड व्हॉट आर माय विकनेसेस, विच यू विल ऑल्सो हॅव टू डू. स्वतःला तुम्ही ओळखून घ्या, तुमचे स्ट्रेंथ्स काय, तुमचे विकनेस काय आहे. जेव्हा प्री पास झाली MPSCची तेव्हा मी फोकस केला MPSC मेन्सवर. दॅट वॉज माय ओनली फोकस अँड आय स्टडीड ओनली दॅट की मला स्कोअर करायचा आहे, मला एवढे मार्क आणायचे, मला पास व्हायचं आहे. परत कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे. कोणाशी कॉम्पिट करताय तुम्ही? फॉर MPSC यू आर कॉम्पिटिंग विथ दी होल स्टेट. फॉर UPSC यू आर कॉम्पिटिंग विथ दी होल कंट्री. हाऊ विल यू सेट द बार? UPSCचं सिलेबस इज एव्हरीथिंग
अँड कवरिंग दॅट इज व्हेरी डिफिकल्ट. सो दॅट इज वाय यू हॅव टू डू, जसं मगाशी अनुपकुमार सरांनी सांगितलं की सिलेक्टिव्ह, इंटेलिजंट अँड सिलेक्टिव्ह स्टडिंग. न्यूजपेपर जर वाचायला घ्याल तुम्ही, यू विल रिक्वायर 3-4 hours टू रीड द न्यूजपेपर ॲट दी स्टार्टिंग. डू यू ॲक्च्युली नीड टू रीड द होल न्यूजपेपर? नाही, पण ते सुरुवातीला करणार नाही. द वे यू डेव्हलप युअर स्टडीज, यू डेव्हलप युअर ॲटिट्यूड, हळूहळू ते डेव्हलप होईल. UPSC आहे अशी, इट्स अ व्हेरी अमेझिंग एक्झाम अँड आय लव्ह स्पीकिंग अबाउट UPSC बिकॉज UPSC ना तीच तुमच्याशी कॉम्पिटिशन करते. 2010चा पॅटर्न, कारण मी 10ची परीक्षा पास झाली आहे, तेव्हा CSAT नव्हता, ऑप्शनल पेपर होता प्रीला. तर त्याच्यामुळे प्रीला GS आणि ऑप्शनल. 2011मध्ये त्यांनी ऑप्शनल उडवून टाकला अँड दे गॉट CSAT, विच बाय द 2011 ऑल्सो आय क्वालिफाईड. सो अँड देन 2012 कंटिन्यूड, 13-14मध्ये परत ते इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन काढून टाकलं. इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन वॉज रिमूव्ड बिकॉज देवर प्रोटेस्ट. 2015मध्ये आता त्यांनी काय केलं आहे, क्वालिफाईंगच करून टाकलं आहे CSAT. एव्हरी इयर UPSC इज चॅलेंजिंग यू. म्हणजे तुमचा जर अभ्यास या वर्षासाठी आहे UPSCचा, देर इज नो गॅरंटी दॅट यू विल क्वालिफाय इन द नेक्स्ट इयर. यू हॅव टू रेज युअर लेवल एव्हरी इयर. UPSC इटसेल्फ इज कॉम्पिटिंग विथ यू. मेन्सचा पेपर म्हणजे प्रीचा मी ना एक सॅम्पल क्वेश्चन तुम्हाला देते. एक क्वेश्चन आला होता की कुठल्या, इन विच ऑफ द शेड्यूल्स आर दी लँग्वेज एनलिस्टेड ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, विच शेड्यूल इज द लँग्वेज एनलिस्टेड. सो इट्स अ व्हेरी सिम्पल. ऑप्शन येईल 5th, 6th, 7th, 8th. सो द आन्सर इज 8th. इट्स अ व्हेरी सिम्पल क्वेश्चन. यावेळेसच्या प्रिलिममध्ये एक क्वेश्चन होता की विच ऑफ द फॉलोइंग न्यूक्लिअर वेपन स्टेट्स आर रेकॉग्नाइज्ड बाय दी नॉन पॉलिफरेशन ट्रीटी. ओके, ऑप्शन्स वर China, France, India, Israel and Pakistan. But these are not the options. Options are answers 1 and 2, 1, 3, 4 and 5, 2, 4, 5, 1, 2, 3, 4, 5. मागाशी बोरकर सरांनी सांगितलं, ज्यांना येत नाही ते म्हणतात 1, 2, 3, 4, 5. ऑल ऑफ दी अबव. व्हॉट इज UPSC डुईंग हिअर? तुम्हाला नक्की माहिती असेल, आय डोंट नो. अच्छा, सगळ्यात पहिले तर नॉन प्रॉलिफरेशन ट्रीटी म्हणजे काय तेच पहिले माहिती असायला पाहिजे. इफ वी डोंट नो दॅट, आन्सर कसं करणार? इथे तुक्का मारू शकत नाही आपण. डझंट. यू हॅव टू स्टडी, यू हॅव टू, म्हणजे तुम्हाला तुमचे फंडामेंटल स्ट्रॉंग करावे लागतील आणि इतकं अभ्यास करावा लागेल ना. म्हणजे फर्स्ट क्वेश्चन जो मी म्हटलं तो वाचल्यावर असं वाटतं की अरे किती सोपा पेपर आहे, चांगले मार्क मिळतील. जसं जसं आपण नेक्स्ट क्वेश्चन वाचत जातो ना, देन UPSC ॲक्च्युली टेस्ट्स यू अँड दिस चेंजेस एव्हरी इयर. फॉर मेन्स आता GSचे पेपर वाढले, ऑप्शनल काढून टाकले, एक ऑप्शनल ठेवला. म्हणजे आधी 2 होते, आता एक ऑप्शनल आहे. ऑप्शनलमध्ये एथिक्सचा पेपर आणला आहे. एथिक्सचा एक सॅम्पल क्वेश्चन देते. व्हॉट इज हॅपीनेस? गिव्ह अ इन्सिडेंट वेअर यू फेल्ट हॅपी. हाऊ डू यू आन्सर सच क्वेश्चन्स? ईच वन विल आन्सर इट इन अ डिफरंट वे. देर इज नो स्टँडर्ड आन्सर टू दिस क्वेश्चन. And this is where you come. That is why I'm saying UPSC is all about you. If I write answer to that question, it will be different. If he writes, it will be different. And that is why he may score more, I may score less. Interview is the most interesting. I'll give, कारण एक्झामबद्दल तर ऑलरेडी डिटेलमध्ये सांगितलं आहे, मी फक्त एक्सपिरियन्सेस सांगते माझे. माझा पहिला इंटरव्ह्यू होता. अच्छा, पॅनल कोण आहे ना ते तिथे गेल्यावर कळतं. आणि पॅनलचं नाव कळल्यावर मग असं होतं की यार हा पॅनल का आला, हा मार्क देत नाही. हा पॅनल पाहिजे होता, हा खूप लिनियंट आहे, हा चांगले मार्क देतो. अच्छा, त्यावेळेस मी पोलीस ट्रेनिंग करत होती, त्याच्यामुळे त्यांनी मला गेल्या आधी पहिला प्रश्न विचारला की व्हॉट आर दी रिफॉर्म्स दॅट इज नीडेड इन पोलीस. सो आय वॉज व्हेरी प्रिपेअर्ड, कारण मला माहिती होतं की मी पोलीसमध्ये काम करते, मला पोलीसवर प्रश्न विचारतील. मी पटापट त्यांना उत्तर देऊन टाकलं की सर ये रिफॉर्म्स होना चाहिए 1, 2, 3, 4, 5. त्यांना कळलं की हे वाचून आली आहे. त्यांनी लगेच टॉपिक चेंज केला. ते मला म्हणाले नॅटो का बरं लिबियावर अटॅक करतंय, त्यांना कोणी पॉवर दिली आहे. म्हटलं फसली. त्याच्यापेक्षा तो उत्तर मी हळू द्यायला पाहिजे होता, म्हणजे त्यांनी पोलीसवर मला अजून एक प्रश्न विचारला असता की यू हॅव टू, दे आर टेस्टिंग यू बट यू हॅव टू रूट युअर इंटरव्ह्यू ॲज वेल. हे पहिल्या इंटरव्ह्यूमध्ये नाही लक्षात आलं, पण ठीक आहे. देन ही केप्ट आस्किंग की नॅटोने का अटॅक केलं आहे. म्हटलं आता देर वॉज अ रेझोल्युशन विच वॉज पास बाय द UN अँड दॅट इज वाय नॅटो अटॅक. हे उत्तर होतं त्याचं, पण मला त्यावेळेस नाही आलं ते. ही आज मी का अटॅक केलं. म्हटलं सर मला नाही माहिती. NATO is attacking. But why are they attacking? Sir, I don't know.
No, you think and you tell me why are they attacking. I said, 5 seconds घेतले. म्हटलं, sorry sir, I don't remember. Said, no, you tell me why are they attacking. अब ना 5 people, असे हे 5 जण बसलेले असतात, त्यांच्यासमोर तुम्ही बसलेले असतात आणि ते 5 जण तुम्हालाच बघतात. And you don't know what to say. Sorry sir, I don't know. ते म्हणतात, don't worry, I also don't know, I'm just asking you. See, the point is, had I got nervous and given any answer, काही सांगून दिलं असतं किंवा मी नर्वस झाली असती की काय करू हे मला एकच प्रश्न 4 वेळा विचारतायत, तर त्यांनी मला ते जज केलं असतं तसं. बट व्हॉट आय डिड वॉज, आय डोंट नो, आय वॉज बिंग ऑनेस्ट की सर मला नाही माहिती आहे. आय डोंट नो. ऑलो म्हणजे मी मेन्स पास करून आली आहे, मी इंटरव्ह्यूसाठी एवढा अभ्यास करून आली आहे, मला ही बेसिक गोष्ट नाही माहिती बिकॉज आय हॅव नॉट स्टडीड इट. प्रॉब्ली एव्हरीबडी एल्स वुड नो इट, बट दे आर टेस्टिंग युअर पर्सनॅलिटी देअर. ही सेड आय ऑल्सो डोंट नो, अँड दॅट इज मला असं वाटलं की दी पॅनल इज ऑल्सो सपोर्टिंग मी, दॅट यू आर गिविंग गुड आन्सर्स, वी विल आस्क यू गुड क्वेश्चन. लेटर ऑन खूप मोठा इंटरव्ह्यू चालला. आता यावेळेसचा इंटरव्ह्यू लास्ट म्हणजे आफ्टर दॅट देर वॉज अ इंटरव्ह्यू, आय गेव वन मोर इंटरव्ह्यू. त्याच्यामध्ये ते पॅनल मेंबर जे होते, ही वॉज स्पेशलाइज्ड इन इंटरनॅशनल रिलेशन्स. नाउ दॅट इज माय वीकेस्ट पॉईंट. First question again, sir, he asked me that you have done 3 jobs. So which is the best job that you have done? I said IRS. Why? Because I am in the service. So if they ask me further question on IRS, I'll be able to answer. So I said, sir, IRS. They asked me why police was not good. I said, sir, police I did only training. फक्त ट्रेनिंग केलं, मी नोकरी केली नाही. त्याच्यामुळे एवढा एक्सपिरियन्स नाही आहे. पोलीसचं टेन्युअर पण चांगलं होतं, पण सर IRSमध्ये कारण मी 3 वर्षापासून आता काम करते आहे. तर त्यांना ते उत्तर आवडलं नाही. तर त्यांनी मला युनायटेड नेशन्स विचारलं मग डायरेक्ट. सो यू अगेन, तुम्हाला तुमचा इंटरव्ह्यू पण रूट करता येतो, तुम्हाला स्वतःला प्रेझेंट करायचं आहे. आणि ईच एक्झाम, ॲज सचिन ऑल्सो सेड, इफ यू नो इट इन द प्रिलिम्स, इफ यू कॅन राईट इट इन द मेन्स, अँड इफ यू कॅन कन्वे इट टू द पॅनल इन द इंटरव्ह्यूज, देन यू क्वालिफाय. अगेन प्री पास झाल्यावर मेन्स फेल झालं की परत प्री लिहावी लागते. It needs a lot of courage and a lot of hard work. Unless you do that hard work, you will not qualify. What you need to do is understand की मला कुठली परीक्षा द्यायची आहे. जर मला IAS बनायचं आहे तर 7 ऑगस्ट 2016साठी मी तयारी करते आतापासून. How many of you have started preparing? Because UPSC declares the date. तुम्हाला तुमचं टार्गेट माहिती पाहिजे. I am not going to waste my time. I'm not saying you have to study 12 hours. Again, that is individual. परत UPSC is you. तुम्ही किती वेळात कुठली गोष्ट you can imbibe. If I can read one book, forget book. If you can read one paper in say 10 minutes, one page in 10 minutes, and if I can read one page in 5 minutes, it depends on how much duration I'm going to study. If I forget after reading only once and I need a second revision, again that will change. आता अगेन, वाय टू गेट इन सर्व्हिस. मी आता सध्या मुंबईमध्ये असिस्टंट कमिशनर इन्कम टॅक्स म्हणून काम करते आहे. IASचा जो रोल असतो, IPSचा रोल असतो, IRSचा रोल, सगळ्या सिव्हिल सर्वंट्सला डिफाईन केलेलं आहे. UPSC हे चेक करते की तुम्ही या ही परीक्षा देऊन कॅन यू बिकम फ्युचर सिव्हिल सर्वंट्स ऑफ द कंट्री. इट इज ओनली चेकिंग दॅट अँड नथिंग एल्स. टुडे ॲज दी असिस्टंट कमिशनर म्हणजे इन्कम टॅक्समध्ये आहे मी. आमचं मेजर काम असतं टॅक्स कलेक्शनचं. आणि जो कोण टॅक्स भरत नाही नीट, आम्ही त्याच्या मागे लागतो. मग ते रेड्स करतो आम्ही. सर्च म्हणतात आमच्याकडे, पण इन्कम टॅक्स रेड्स इन कॉमन लँग्वेज इट इज कॉल्ड. अँड वी कलेक्ट टॅक्स. सो दी टार्गेट फॉर लास्ट इयर, फायनान्शियल इयर 14-15चा इंडियाचा इन्कम टॅक्स कलेक्शनचा टार्गेट होता 6 लाख करोड. 6 लाख करोड. त्याच्यातले 5,000 करोड मी जमा केले. दॅट इज द ड्युटी दॅट आय हॅव बीन गिवन बाय द इन्कम टॅक्स डिपार्टमेंट. सो every single service has been given a defined role, and as a civil servant you are expected to do your duties with complete honesty and integrity. So ask yourself that why do you want to get into the services again. And last thing I would like to say is, because UPSC is you don't need to be defined in a particular way. तुम्ही जसे आहात तशीच ही परीक्षा पास करू शकता. I am a different personality, he is a different personality, they are different personality, we are all different, but we are unique in our own way. And that is what we need to show. How can I be productive? How can I be inventive? How I can
contribute to the nation building. All the powers of the civil servants come from the Indian Constitution. How true you are to the Indian Constitution and the law of this country. I wish you all the best and thank you so much for giving this opportunity. आता मी माननीय संदीप सर तामगाडे सर IPS DIG CBI नागपूर यांना विनंती करते की त्यांनी आपले मोलाचे मार्गदर्शन आपल्याला करावे. I'll tell you my story, and if you feel it's quite boring, you let me know, okay? I'll begin with that. सुरुवात करताना मी 7वीत नापास झालो. It's a fact. I flunked in class 7. People flunk in class 10th, class 12th, graduation, and I don't know, all other exams. I flunked in class 7. I cleared civil services in my first attempt at the age of 22. I cleared my graduation in 1996. By the time I cleared my graduation, and from 1 year from the graduation, 97 पर्यंत मी जवळपास भारतातल्या वेगळ्या वेगळ्या 25 परीक्षा पास केलेल्या होत्या, इन्क्लुडिंग MPSC, 2 बँकेच्या PO, रिझर्व्ह बँक, बँक क्लर्क, PSI, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस, आता विसरतोय बाकीच्या. तर स्वतःबद्दल बोलणं चांगलं नसतं, पण मला आता समजत नाही मी अजून काय बोलावं, पण बाकीच्या सगळ्या गोष्टी बोलून झालेल्या आहेत तिथं. व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू इज 7वीत नापास झालो आहे, त्याच्यानंतर काय करतो तो महत्त्वाचा नाही आहे भाग. बरं, अजून एक, मला कधीही मेरिटमध्ये मी आलेलो नाही आहे, मला कधीही 75% वरती मिळालेले नाही आहेत, ठीक आहे. तर हे जे कॉन्सेप्ट असतात की बाबा रे तुम्हाला एवढे मार्क मिळाले किंवा तुम्ही तुमच्या मागे एवढं सगळं असेल त्याचवेळी तुम्ही IAS किंवा IPS होऊ शकता, दॅट्स ॲब्सोल्युटली फॅलेशियस. I feel over a period of time a very big myth has been created around this service called as civil services. In my opinion, with due pardon with my earlier speakers, in my opinion, civil services is probably one of the easiest service in the India. Now, of course, you will feel that I am giving a very controversial statement. पण मी तुम्हाला जे बोललो आहे आता की मी 7वीत नापास होऊन मी 22व्या वर्षी सिव्हिल सर्व्हिस क्लिअर झाली आहे, तर ऑब्व्हियसली काहीतरी बदल झाला असेल बॉस. डू यू ॲग्री विथ दॅट? या, ओके. बदल काय झाला तो महत्त्वाचा भाग आहे, ते मी सांगतो तुम्हाला, ठीक आहे. तिथं दडलं आहे ते काय काय जे झालं आहे ते. I did study in सैनिक स्कूल. माझं इथं प्रेझेंटेशन म्हणजे इंट्रोडक्शन झालेलं नाही बरोबर. माझे वडील आर्मीत होते. ही जॉईंड आर्मी ॲज अ शिपाई, रिटायर्ड ॲज अ हवालदार. अँड I went to सैनिक स्कूल Satara and did my studies from class 6 to class 12. And in Sainik school, I flunked in class 7. Okay. And when I left Sainik school after class 12 and I came to Nagpur, तेव्हापर्यंत बाबा रिटायर झाले होते. And after retirement, for his own personal reason, he took retirement to take care of his family and lot of other things. रिटायरमेंट नंतर त्यांना जेवढा पैसा मिळाला होता त्यावेळी 1989 मध्ये रिटायर झाले. मग त्यांना जवळपास 60-70 हजार. एका हवालदारला किती पैसे मिळतो? जास्त काय मिळत नाही. ज्यांना जेवढा पैसा मिळाला त्यांनी काहीतरी प्लॉट घेतला आणि छोटं मोठं घर बांधलं. त्याच्यानंतर जवळपास 5 वर्ष आमच्या घरी लाईट नव्हते, दरवाजे नव्हते, खिडक्या नव्हत्या. जे आता सांगत होते काय स्टोरी, ती माझी स्टोरी तशीच आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो आहे. आणि मला वाटतं आहे माझ्यासारखे भरपूर विद्यार्थी आहेत तिथं, यू शूड टेक एनकरेजमेंट फ्रॉम दॅट. आय रिटर्न फ्रॉम सैनिक स्कूल with lot of stars in my eyes, and then I returned to this condition with absolute lack of resources, lack of money and lot of other things. And 93 I cleared my class 12. नागपुरात आलो, फॉर्म भरले इकडे तिकडे जिथं की इंजिनिअरिंगला वगैरे, पण पैसे खूप लागत होते इंजिनिअरिंगला. यार एवढे पैसे, घरात तर लाईट नाही आहे, वीज नाही आहे, दरवाजे नाही आहेत, एवढे पैसे करून इंजिनिअरिंग करणार काय मी? And then I decided, let me try for the biggest exam in this country. Let me achieve the biggest position that this country can offer. And that I decided in just immediately after class 12, BSc part 1 ला असताना. कारण मी इंजिनिअरिंगला घेतलं नाही, पैसे नव्हते, BSc ला ॲडमिशन घेतली नव्हती. ग्रॅज्युएशनचे 3 वर्ष BScचा अजिबात अभ्यास नाही केला. ग्रॅज्युएशनचे 3 वर्ष मी फक्त आणि फक्त
एका ध्येयानं अभ्यास केलं, मला सिव्हिल सर्व्हिसेस क्लिअर करायचं आहे. 93 to 96 आय वॉज इन हिस्लप कॉलेज. आय हॅड सम व्हेरी गुड फ्रेंड्स अँड नॉट सो व्हेरी गुड फ्रेंड्स. ॲज बोरकर साहेब वॉज सेईंग की आपल्याकडं वेळात काढतात. सिव्हिल सर्व्हिसेस करतो म्हणजे एक्झॅक्टली काय करतो, आय एस बनतात. पागल आहेस का म्हणे, आय एस बनतो, क्लर्क बन. नाही सिरियसली, मी 93ची गोष्ट करतोय. आज आपण 2015ला आहोत. म्हणजे घरी मला सांगताना बाबांना, अनफॉर्च्युनेटली माय फादर पास्ट अवे दिस इयर इन द मंथ ऑफ मार्च. बाबांना सांगताना की मला आय एस करायचं आहे अँड टू प्रूव्ह हिम दॅट आय कॅन डू इट वॉज अ डिफिकल्ट टास्क. बट ऑफकोर्स माय फादर सेड ओके यू डू वॉट एव्हर दॅट्स युअर लाईफ. ही वॉज अ आर्मी मॅन, ही ऑलवेज सपोर्टेड मी. बट बाकीच्या लोकांना, नातेवाईकांना सांगायला, आजूबाजूच्या सांगायला काय करतोय, आय एस करतोय. अच्छा आय एस करतोय, ओके. म्हणजे विचार करा तुम्ही, घरात वीज नाही आहे, खिशात पैसे नाही आहेत, पुस्तकं नाही आहेत, तुमचे काय फक्त स्वप्न आहेत की तुम्हाला आय एस करायचं. बट आय हॅड गुड फ्रेंड्स ॲज आय सेड. कॉलेजमध्ये माझ्या काही मित्रांनी पैसे गोळा केले, मला पुस्तकं विकत घेऊन दिली. दॅट्स अ डिफरंट इश्यू. पण एक मी मागे बघितलं, मला वाटतं बरेच मुलं आता इथं ग्रॅज्युएशन करतायत, राईट. खूप मुलं मला वाटतं ग्रॅज्युएशन करत आहेत. 10वी-12वीचे आहेत का काही मुलं इथं? बरं. आणि मला वाटतं पालक वर्गही खूप मोठा आहे. देर आर लॉट ऑफ पेरेंट्स ऑल्सो. यू हॅव टू कन्व्हिन्स युअर पेरेंट्स अँड यू हॅव टू कन्व्हिन्स युअर सोसायटी दॅट यू आर वर्थ समथिंग, यू आर केपेबल ऑफ समथिंग. अँड इन ऑर्डर टू डू दॅट, मग मी कुठल्या डिबेट कॉम्पिटिशनला जा, क्विजला जा, ते काहीतरी पैसे, म्हणजे यू विन द क्विज अँड देन यू कम बॅक. In order to convince my parents that I can do UPSC, I used to, like what Kranti said, I will study only for a month. And fortunately, for all 3 years, I was the topper in the university for whatever subject that I had taken. Now, that doesn't make me extraordinary. What is there is ती जिद्द जी झाली होती की बॉस मला एकट्याला काही ना काहीतरी करून या परिस्थितीनं बाहेर निघायचं आहे. दुसरा काय मार्ग नाही आहे. मी घरी एकटा मुलगा आहे, मला काही ना काहीतरी करून याच्यातनं बाहेर निघायचं, दुसरं काही नाही. मला त्यावेळी जेव्हा विचार केला होता की मला आय एस करायचं, त्यावेळी मला खूप मोठे ध्येय नव्हते. मला समाजासाठी हे करायचं आहे, मला ते, माझं काय ध्येय होतं, मुझे यार लाल बत्ती की गाडी में बैठना है. नाही, लेट मी बी व्हेरी ऑनेस्ट हियर. I had no inclination in my mind that I want to do something for the society when I started preparing for it. I just wanted that this is the shortest possible route for me and my family to uplift me from this poverty and take my family in terms of improving my condition economically, socially, and in all possible manners. This was the only possible way. Do you agree with me on that? Good. And Government of India, Constitution has provided that opportunity to all of us. All of us. Civil services is the only exam, UPSC, conducted by the Union Public Service Commission, is the only exam which allows even a 40% graduate, एक मुलगा 4 अटेम्प्टमध्ये ग्रॅज्युएट झाला, त्यालाही अलाव करते परीक्षेत बसायला. It doesn't say that you require what do you call 60% mark or 75% mark, or that you could be only English educated person. तसं काहीच बंधन नाही आहे. परीक्षा देताना टॉपमोस्ट IITचा मुलगाही तुमच्या बाजूला बसलो असतो आणि एकदम गावातल्या कॉलेजमधून पास झालेला मुलगा तुमच्या बाजूला बसलेला असतो. This is the most egalitarian exam that I have ever seen. And it gives you the opportunity. It gives you the opportunity of a person who has come from IIT, a person whose father is the multimillionaire, and a person whose father is absolutely poor man. It gives you the opportunity of equality. And you need to just be driven by that desire that I want to do something. ते झालं की बाकीचं सगळं, म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी होतात. एकदा मनात फील केलं ना की बाकी सगळं होतं. मग बाकीचे कुठले पुस्तकं वाचायचे, किती तास अभ्यास करायचा, काय करायचं, ते दॅट इज नॉट व्हेरी इम्पॉर्टंट. दॅट कॅन बी डिसाइडेड. बट ॲज क्रांती सेड, यू हैव टू आंसर योर सेल्फ वॉट एग्जैक्टली डू यू वॉन्ट टू मेकअप ऑफ योर लाइफ. अपने ज़िंदगी को क्या बनाना चाहते हो भाई. अगर क्लर्क तुम बनना चाहते हो तो थोड़ा और पढ़ाई करो, क्या हर्ज है. IAS बन जाओगे, आसमान से थोड़ी टपकते हैं IAS. मेरे और आपके जैसे ही लोग तो बनते हैं IAS IPS. और कौन बनता है बताइए.
मुश्किल। थैंक यू। मैं लगभग 12 साल नागालैंड में था। जैसे अनूप कुमार सर कह रहे थे ना, जंगल में मोर नाचा, मैं प्रैक्टिकली जंगल में था 12 साल। ऑफ कोर्स जब 97 में सिविल सर्विस से सिलेक्ट हुआ था, आई कुड नॉट मेक इट टू IPS, आई मेड इट टू ग्रुप ए सर्विस, सिमिलर टू क्रांति, एंड आई वाज इन सम अदर ग्रुप ए सर्विस। ग्रुप ए सर्विस में नौकरी ज्वाइन, क्योंकि घर में था कि भैया नौकरी तो करना है, तो नौकरी ज्वाइन करके 3 साल काम किया। देन इन 2000 अगेन आई रोट द एग्जाम, गॉट इन टू IPS। तो नागालैंड में मैं 12 साल था। उसके बाद पिछले 4 साल से CBI में हूँ, जस्ट बिन प्रमोटेड एज DIG। आई डिड ऑलमोस्ट, अच्छा नागालैंड में मैं बता रहा था, जनरली मोस्ट ऑफ द ऑफिसर्स होते हैं कि 2-3 साल रहते हैं, उसके बाद निकल लेते हैं कि यार यहाँ क्या रखा है। I stayed there for 12 years. I did almost three districts as district SP and a lot of other things. And now in CBI also, I have handled some of the most challenging cases in the country. I was the chief investigating officer for all the Supreme Court referred Gujarat encounter cases. Ishrat Jahan case. How many have heard? Ishrat Jahan encounter case? I did that case. Sohrabuddin encounter case? I did that case. Why I'm telling you this? Why I'm telling you this? ऐसा नहीं कि भाई तालियां बजाओ। अच्छा, ये तालियां अच्छे रीजन के लिए बज रही है और मुझे बैठने के लिए कह रहे हैं? टेल मी दैट। ओके, गुड। देखो, मुझे इस बात की पूरी जानकारी है कि इतने देर बैठ के रहना मुश्किल है, और स्पेशली यंग क्राउड को, जैसे अनूप कुमार सर कहते हैं वो व्हाट्सएप और फेसबुक वाला ब्रेक, आई एम श्योर आप वो ब्रेक भी ले रहे होंगे, बट मैं ट्राई कर रहा हूँ कि थोड़ा बहुत ह्यूमरस बनाऊँ इन चीज़ों को। तो ती एटीट्यूड तुम्हाला डेव्हलप करावं लागेल, ते जिद्द जी आहे। तो मैं बात कर रहा था एटीट्यूड की। आप वो एटीट्यूड बना लो कि देर इज नथिंग इम्पॉसिबल इन लाइफ, और वो लाइफ में हर चीज़ पे फिर अप्लीकेबल होता है। वो आपकी नौकरी के प्रिपरेशन के लिए अप्लीकेबल होता है, वो आपकी नौकरी सिलेक्ट होने के बाद आपकी इंटीग्रिटी और जो प्रेशर्स आते हैं नौकरी में उसको हैंडल करने के और अप्लीकेबल होता है। that becomes a part of your personality. It gets ingrained. So first, improve on your attitude. What Borkar sir was also saying, it requires lot of perseverance, it requires lot of self-dedication, it requires lot of mannerisms also. You have to do that. And it really doesn't matter if you are preparing for civil services or MPSC or any other service. Being a good human being is very essential. Very essential. Please understand that. And once you are a good human being, you have worked on your attitude, then nothing is impossible in your life. एक और बात मैं कहना चाहूँगा, जैसे क्रांति, you referred about the interview part. When I cleared the civils in the first attempt in 97, I went to the interview. जब मैं ग्रुप ए में सेलेक्ट हुआ था, तो similar to your panels, we also had a kind of panels which were notorious and which were favored. So I went to a particular interview board. मेरा इंटरव्यू हुआ लगभग, मैं हार्डली आई वॉज 23, आई वॉज मे बी 4th or 5th यंगेस्ट इन द कंट्री दैट टाइम। आई वेंट देयर विद माई ओन बैकग्राउंड एंड लॉट ऑफ अदर थिंग्स, प्रिपेयर करके गया था। मुझे हो गया 35-40 मिनट का इंटरव्यू हो गया। आई वॉज वेरी हैप्पी, आई केम आउट। मुझे 300 में से कितने मार्क मिले होंगे? 120। 300 में से 120, सिर्फ और सिर्फ इसलिए कि मेरे रिटर्न में अच्छे मार्क्स थे, मैं पास हो गया और ग्रुप ए में आ गया। ट्रेनिंग ज्वाइन कर ली, क्योंकि ट्रेनिंग ज्वाइन करना ज़रूरी था, दूसरा कोई रास्ता नहीं था कि मैं फिर रुक के और नहीं पढ़ सकता था। ट्रेनिंग ज्वाइन की, पैसे आना शुरू हो गए, पढ़ते रहा। नेक्स्ट ईयर एग्ज़ाम में फिर बैठा, फिर पास हो गया, फिर इंटरव्यू गया, फिर मुझे वही असाब मिले, सेम इंटरव्यू पैनल। यू नो, गॉड इज़ ग्रेट, इट टेस्ट योर पेशेंस। I don't know what, but I got into the same interview panel. और उन्होंने मुझे पहचान भी लिया। वो मुझे कहते हैं कि मिस्टर तामगढ़ के, यू आर हियर लास्ट ईयर। आई सेड यस सर, वेरी मच, आई वाज देयर, एंड आई रिमेंबर यू हैड सेड दिस एंड दैट। यस सर, यस सर, ओके, इट वाज वेरी गुड। हाउ मच मार्क आई गिव यू? I said, sir, you were very kind, you gave me 120 out of 300. ठीक है, इट्स ओके, विल कंटिन्यू विद द इंटरव्यू। एंड जो भी कुछ था फिर इंटरव्यू वगैरह हो गया। एंड बाय द एंड ऑफ इट ही सेज, मिस्टर तामगढ़, यू परफॉर्म्ड एक्सेलेंटली दिस टाइम, यू शुड बी हैप्पी, यू हैव फुल चांस ऑफ इम्प्रूविंग योर सर्विस। मैं खुशी खुशी बाहर आया, रिजल्ट आया,
रिजल्ट में यू विल नॉट बिलीव दिस मैन अगेन गिव्स मी 120. सीरियसली, ही अगेन गिव्स मी 120 आउट ऑफ 300. और मैं आई हैड सीरियसली स्टार्टेड बिलीविंग माई सेल्फ. मेरे ये नहीं कि मेरी औकात ही 120 की है, मैं 120 से ऊपर नहीं जा सकता हूँ. मैं इमेजिन करो कितना फ्रस्ट्रेशन होता होगा. आदमी पढ़ रहा है, आ रहा है, कहीं किसी मुकाम पे पहुंचना चाहता है, और ये 120 की दीवार सामने खड़ी हो गई, आगे जा ही नहीं रही है. एनीवे, फिर ट्रेनिंग कंप्लीट हो गई, नौकरी पे बहाल हो गया, मैं नौकरी शुरू कर दी. एक साइड में एज अ यंग ऑफिसर यू नो हाउ मच प्रेशर यू हैव, एंड आई वाज ट्राइंग टू एडजस्ट विद द जॉब, एंड अगेन अटेम्प्ट इन द एग्जाम, माय थर्ड अटेम्प्ट, and again qualified prelims, mains, and went to the interview. This time I prayed only for one thing, not this man, boss, any other fellow, not this man again. And somehow God was great, and some other gentleman came and he interviewed me, and this time he gave me around 215 out of 300, and that's how I went into IPS. Now what is important here is you maintain your perseverance. उम्मीद बरकरार रखो. ये नहीं है कि भाई एक बार ख़त्म हो गया और ये हो गया है तो हट जाना है. मेरे दिल में तो जब मैं क्लास 12 से निकला था, मुझे था कि भाई मुझे जाना है, IPS जाना है, IAS जाना है, इन दोनों में से जाना, मुझे और कहीं नहीं जाना है. इसके लिए करते रहे. और ये आप सब लोग भी कर सकते हैं. ऐसा नहीं है कि जैसे मैं कह रहा था कि बाहर से कोई आदमी आता है. नागपूर विद्यापीठाच्या व्हाईस चान्सलरला मी स्वतः पत्र लिहिलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही फक्त कॉलेजच्या आपने बस अपना एक क्या कहते हैं, यू नीड टू मेक अप योर माइंड दैट व्हाट यू वांट टू डू इन लाइफ. वंस यू आर क्लियर अबाउट दैट, देन देयर आर लॉट्स ऑफ टूल्स अवेलेबल. Tools in the form of coaching, tools in the form of extra books and guides, and lot of the. Acha, coaching reminds me, I have never taken any coaching in life. Not from class 1, not for class 10, not for class 12, not for UPSC. I never attended any coaching. Not because that I don't believe in coaching or anything, for the simple fact that I could not have afforded it. पैसा ही नहीं था कोचिंग के लिए, कहाँ जाएंगे कोचिंग के लिए. मैं परसों I think I was in Delhi last week, and somebody from Nagaland, son of one of my senior officer, he came to see me and take my advice. He was appearing for civil services. He is taking coaching from Vajiraman Rao, the most Vajiraman Ravi, I don't know, the most famous coaching classes in India as far as UPSC is concerned. You know how much is the charge for Vajiraman Rao Ravi? कितना होगा 6 महीने के कोचिंग का? कोई आइडिया है? 1,56,000 रुपये. 60,000, ठीक है, स्टैंड करेक्टेड. मुझे उसने 1,56,000 बोला था. उसमें फिर वो टैक्सेस वगैरह मिला के हो जाते होंगे. हाँ, 1,60,000. तो 1,60,000 6 महीने की क्लास के लिए, और उसके बाद आपका रहना खाना पीना अलग. बॉस, मैं कभी कभी सोच में पड़ जाता हूँ कि इतना पैसा अगर आप कोचिंग पे खर्च कर रहे हो, उतना पैसा इकट्ठा बचा के रखो, एक बिजनेस शुरू कर लो अपना. सीरियसली. And is there a guarantee that after doing all this coaching you would really make it through? With all due respect to all the coaching centers, I don't have anything against it. Coaching can only give you a cosmetic changes. It can only help you. It can only help you, what do you call, improve a little bit. Nothing else. वो ये है कि भाई आपने मुंह पे मेकअप वगैरह कर लिया है, उसको बस और ठीक ठाक करने के लिए करेंगे, और कुछ नहीं है. बाकी की चीज़ें तो आप ही को करनी पड़ेगी. जो अनूप सर ने बोली है, जो बोरकर सर ने बोली है, बाकी के लोगों ने बोली है. फंडामेंटल्स क्लियर कीजिए, अपने बेसिक्स क्लियर कीजिए. क्लास 7th 8th 9th 10th की किताबें पढ़िए. होता यह है कि हम ग्रेजुएशन ख़त्म करके जैसे जाते हैं, तब तक 7वीं 8वीं 9वीं का तो पूरा गोल रहता है. हम पढ़ाई इसलिए करते हैं कि हमें पास होना है. हम कभी समझने के लिए नहीं पढ़ाई करते हैं, हम पास होने के लिए पढ़ाई करते हैं. हमारा सबसे बड़ा फ्लॉ एजुकेशन सिस्टम का ये है. हमें अगली क्लास में जाना होता है कुछ भी करके, साम दाम दंड भेद. सही है नहीं है? हम इसलिए नहीं पढ़ते हैं कि हमें उससे नॉलेज हासिल करना है. तो बहुत रॉकेट साइंस नहीं है यूपीएससी. आप अपने बेसिक्स क्लियर कीजिए.
ये डिसाइड कीजिए कि आपको कौन सा सब्जेक्ट लेना है। हमारे समय 2 सब्जेक्ट थे, अब 1 सब्जेक्ट हो गया है। पर जो भी सब्जेक्ट लेना है ईमानदारी से पढ़िए। अच्छा, मैं ये भी नहीं कहूँगा कि आपको 16, 17, 18 घंटा पढ़ने की ज़रूरत है। आई बिलीव इन वन प्रिंसिपल, मेहनत करनी है, आप शेर जैसे मेहनत करो, गधे जैसे मेहनत नहीं करना है। गधा दिन भर मेहनत करता है, उसे आखिर में सूखी घास मिलती है, सीरियसली। बट जो मेहनत कर रहे हो, जितना भी घंटे पढ़ रहे हो, 7-8 घंटे पढ़ रहे हो, वो दिल लगा के पढ़ो, उसमें समझ लो, और समझने के बाद में उसको याद रखो। ये नहीं है कि आज इस महीने पढ़ा है, अगले 2 महीने में फिर गायब, उससे कोई हासिल नहीं होगा आपको। दूसरा, ऑल दोज पर्सन्स हु आर सीरियस अबाउट सिविल सर्विसेज, जो भी सीरियस है, मेरी एक और मशवरा है से, माई सिंसियर रिक्वेस्ट इज यू स्टडी बोथ फॉर प्रीलिम्स एंड मेंस टुगेदर। डू नॉट सेपरेट इट कि मैं पहले तो पढ़ूंगा 1 साल प्रीलिम्स पास करने के लिए, अब प्रीलिम्स पास हो गया, मैंने अचीव कर लिया, जैसे चंद बोल रहा था वो सर्कुलर रेस वाली बात। उसके बाद फिर 2 साल मेंस के लिए पढ़ूंगा, उसके बाद फिर एक हाथ में इंटरव्यू जाऊंगा। आपके 5 साल निकल गए, आपका ग्रेजुएशन हुआ है उम्र के 22वें साल में, 5 साल आपने इसमें निकाल दिया। बाय द टाइम यू आर 28, 29 यू गेट सेलेक्टेड इनटू सम सर्विस। रिटायरमेंट की एज क्या है? 60। Is it possible that you can even achieve the topmost position? This is one problem with the Marathi offices. We start very late, and by the time we get selected either for IAS or IPS, we are already lagging behind by 4 years as compared to other candidates. This is one reason why there are absolutely no secretary level officer, the senior most IAS officer at the Government of India level. There are no DGPs at the topmost level. लेकिन बहुत लेट स्टार्ट करते हैं। लेट स्टार्ट क्यों करते हैं? हम खुद कंफ्यूज हैं। हम कंफ्यूज हैं, हमारे पेरेंट्स डबल कंफ्यूज हैं। सीरियस बताता हूँ, हमारे पेरेंट्स लाइफ में महाराष्ट्र में जितनी तबाही हमारे पेरेंट्स ने मचाई और किसी ने नहीं मचाई। प्लीज I'll try to prove that point. हमें 8वीं 9वीं से, मेरे साथ नहीं हुआ, आई एम लकी अबाउट दैट, 8वीं 9वीं से बताया जाता है कि ये इंजीनियरिंग कॉलेज है बेटा, आपको यहीं जाना है, ये मेडिकल है, आपको यहीं जाना है। पिछले साल इंडिया से कितने इंजीनियर्स बने हैं? एनी आइडिया? 15 लाख इंजीनियर्स पिछले साल बने हैं भारत में। ये 15 लाख इंजीनियर्स पूरे यूएस और चाइना से मिलकर ज़्यादा इंजीनियर्स हैं इंडिया में। मैं अपने मन से नहीं कह रहा हूँ, जाके आप गूगल कर लीजिए, पता चल जाएगा। मैं इसमें कोई गलत मैं फिगर्स नहीं बता रहा हूँ। और इंडिया का जो बेस्ट कॉलेज है IIT बॉम्बे, लास्ट ईयर ओनली 70% graduates of IIT Bombay could get the job. So if IIT Bombay cannot assure you 100% job, what is the bloody fun in taking engineering as a course? Why are you wasting 4 years of your life? And after that, जब इंजीनियर बन जाते हैं, पेरेंट्स को बड़ी खुशी होती है, अपने फैमिली मेम्बर्स, सोसाइटी को सबको बता दें कि बेटा बेटी इंजीनियर हो रहे हैं। उसके बाद उम्मीदें बढ़ जाती है कि इंजीनियर बनने के बाद में बस जैसे पास हुआ अगले साल 50,000 की नौकरी। बोरकर सर बता रहे थे अभी कहाँ से शुरू होता है। तो व्हाट इज द फन इन गेटिंग इनटू प्रोफेशनल कॉलेजेस व्हेन इट कैनॉट इवन इंश्योर यू अ स्मॉल बेसिक जॉब? देन प्लान एट क्लास 10th and 12th level. This is for the parents. What do you want to do with your sons or daughters' life? उनका एप्टीट्यूड देखिए, आप क्या करना चाहते हैं। भाई मैं इंजीनियर नहीं बन सका, मेरा सपना है कि तुम इंजीनियर बन जाओ। अरे उसको कुछ और करना है यार, क्यों उसके पीछे लगे हो इंजीनियर बनने के? सो पॉइंट इज डिसाइड अर्ली, प्लान, स्ट्रेटेजाइज, वर्क 8 hours a day, and I can assure you, your first attempt you will clear civil services. Provided you have followed each and everything that I am saying. Decide early is very important in that. Not after graduation. After graduation is too late. I mean, too late means if you want to eventually become a civil servant at the age of 28, 29, 30, that's okay. Not a point. My issue is, if I want my Marathi boys and girls to be selected in civil services as ISS and IPS officer, get selected at the age of 22, 23, 24. By the time you are 26, 27, you will be the collector and the SP of the district. उसमें मजा है भाई, है ना? आप 25 साल के, पिछले हफ्ते कोई व्हाट्सएप में कोई एक मैसेज घूम रहा था
कि 23 साल की कोई एक लेडी अफसर है राजस्थान में, हाँ सॉरी, हाँ कोई नाम मुझे याद नहीं, पर 23 ईयर लेडी ऑफिसर इज द डीएम ऑफ अ डिस्ट्रिक्ट। ऐसा कुछ करो, यू आर श्योर दैट यू विल बिकम द कैबिनेट सेक्रेटरी ऑफ द कंट्री। आप श्योर रहेंगे कि आप डायरेक्टर सीबीआई तो बनोगे ही बनोगे, या डायरेक्टर आईबी बनोगे। बीच में ला के फिर लटकने में कोई मतलब नहीं। और जो मेरे सारे दोस्त हैं यहाँ पर क्लास 10th में 12th में, या जो पेरेंट्स हैं, आप जाइए इस बात पे ज़रूर गौर कीजिए कि अगर आपको आपके बच्चों को IAS IPS बनाना है तो अभी से उसको मोटिवेशन देना शुरू कर दीजिए, ग्रेजुएशन के बाद नहीं। और ग्रेजुएशन की बात करते हैं तो फिर तो कोई बात नहीं है, उसमें ये नहीं है कि फिर तो नौकरी की तरफ से देखिए उसको, एक मिशन की तरफ मत देखिए। आसमान में सुराग कैसे ना होगा दोस्तों, इसकी अगली पंक्ति क्या है? आसमान में सुराग कैसे ना होगा दोस्तों, एक पत्थर तो तबीयत से उछालो। वो जो तबीयत है, मैं पूरा जो मैं पिछले पता नहीं 10-15 मिनट से बोल रहा हूँ, वो तबीयत आप अपने में डेवलप कीजिए, वो जुनून आना चाहिए। आज 20 साल बाद भी मैं जब बोलता हूँ तो मेरे रोंगटे खड़े होते हैं। तो वो जब तक आप नहीं कर पाओगे खुद के लिए, तब तक आप फिर भूल जाइए सिविल सर्विसेज के लिए। पर अगर करने का जज्बा है तो पूरी तरह से झोंक दीजिए खुद को। और झोंकने का मतलब ये नहीं है कि बस 18 घंटे पढ़ रहे हैं। प्लान कीजिए, जैसे कह रहा था मैं, शेर की तरह मेहनत कीजिए, गधे वाली मेहनत मत कीजिए। ये भाई ये आदमी 20 किताबें पढ़ रहा है, मैं भी 20 किताबें पढ़ रहा हूँ, ये आदमी ने इस कोचिंग में गया, मैं भी यहाँ चले गया, वो मत कीजिए। कीप योर इंडिविजुअलिटी विथ यू। पिछले 8-10 सालों के पेपर लीजिए, पहले तो सिलेबस देखिए क्या क्या है सिलेबस ढंग से पढ़ लीजिए। पिछले 8-10 साल के पेपर्स लीजिए, उन देखिए कि पैटर्न क्या है। जैसे क्रांति कह रही थी कि ऑलमोस्ट हर साल यूपीएससी का पैटर्न बदल रहा है, तो मुझे नया पैटर्न नहीं पता है, सो आई वोंट बी एबल टू कमेंट एनीथिंग ऑन दैट। बट पैटर्न देखिए क्या हो रहा है, क्या इवॉल्व हो रहा है, और उस हिसाब से खुद को देखिए। मेरे समय में प्रीलिम्स में एक हमें सब्जेक्ट लेना पड़ता था और सिविल सर्विस मेंस में 2 सब्जेक्ट लेने पड़ते थे। मेरा प्रीलिम्स का सब्जेक्ट था बॉटनी, क्योंकि बॉटनी वाज वन ऑफ माई सब्जेक्ट इन द ग्रेजुएशन एंड आई हैड प्रिपेयर्ड बॉटनी विद रिस्पेक्ट टू अपीयरिंग इन द सिविल सर्विसेज, सो आई क्लियर्ड बॉटनी प्रीलिम्स। बट आई वॉज अवेयर दैट बॉटनी वुड बी अ बैड ऑप्शन इन मेन एग्जामिनेशन, क्योंकि बॉटनी में डायग्राम्स वगैरह काफ़ी होते हैं, मेरा समय ठीक से नहीं होगा। So for main examinations, I had selected anthropology and geography, and I studied all these 3 subjects right from BSc Part 1. अच्छा, हर सब्जेक्ट का सिलेबस होता है पोस्ट ग्रेजुएशन लेवल का। अब आप इतना बड़ा पढ़ाई करोगे, जैसे अनूप सर भी बोल रहे थे कि उनका पॉलिटिकल साइंस था, वास्ट सब्जेक्ट होता है, इट्स एंडलेस टॉपिक, यू कैन नॉट कंप्लीट इट, इट्स शेयरली इम्पॉसिबल टू रीड एंड मास्टर द सब्जेक्ट। So what did I did? I studied only 60% part of the syllabus. My friends may not agree here. Maybe they would advocate on studying 100%. I don't know. Smart work, yeah. I used to study only 60% part. और बाकी 40% को मैं देखता भी नहीं था। भाई मुझे IPS बनना था, मुझे एंथ्रोपोलॉजी में PhD नहीं करना था। कॉन्सेप्ट क्लियर रखो यार, करना क्या है आपको लाइफ में। कि इतनी बड़ी बड़ी 50 किताबें पढ़ ली, वो 50 किताबें पढ़ने से क्या IAS बनोगे क्या? एग्जाम में क्या आ रहा है वो पढ़िए, और एग्जाम में क्या आ रहा है उसके लिए आपको यू नीड टू टेक कैलकुलेटेड रिस्क। वो गैम्बलिंग तो करना पड़ेगा। 10 साल के पेपर लेके बैठिए, टेंटेटिव क्वेश्चंस निकालिए, जो मैं कर रहा था। अब जैसे बोरकर साहब मुझे अब क्रिटिसाइज करेंगे कि सर आप शॉर्टकट बता रहे हो। शॉर्टकट नहीं है, स्मार्ट स्टडी है। It's known by another name called a smart study, smart work. So Chand is saying that, and then you work hard on that. Definitely you'll make it through. Absolutely no problem about that. Just don't blindly follow anyone and everyone. That if he is going into this direction, also follow him. If he's reading this kind of books, I'll also do that. No, don't get into that. And the third most important, and probably the most important thing in any exam, definitely for civil services, is your time management. During the time you're solving the paper, 3 घंटे का समय होता है। एक बात बताइए मुझे, जो आपके पेपर चेक करता है, इवेल्युएट करता है, आपके आंसर शीट पे तो आपका नाम नहीं होता है, बस रोल नंबर होता है। जो आदमी आपका पेपर चेक कर रहा है, उसे ये थोड़ी पता है कि ये शाहरुख खान है, सलमान खान है, या पता नहीं संदीप नामगढ़ है। वो तो आपको बस आपने उस पेपर में क्या लिखा है इसी से जांचेगा। He will only
know what kind of study you have done only through your reflection in the question paper, your answer sheets. If you have studied for 4 years and you terribly flunk in writing your answers in 3 years, don't blame the evaluator. You have to blame yourself. Reflection of your study and your quality of your study will be done in only those 3 years. And that is the reason why time management is absolutely essential. Are you understanding what I am trying to say? समझ रहे हैं आप भले कितना भी पढ़ लीजिए, पर अगर 3 घंटा आप अपने दिमाग पे कंट्रोल नहीं रख रहे हैं तो आपकी सारी पढ़ाई वेस्ट है. टाइम मैनेजमेंट का मतलब क्या है? 10 सवाल है, 10 सवाल में से आपको 8 सवाल लिखने हैं. उदाहरण दे रहा हूं मैं, मुझे नहीं पता अभी पैटर्न क्या है. 10 सवाल है, 10 में से 8 सवाल लिखने हैं और हर सवाल को आपने 3 घंटे में 8 सवालों को 3 घंटे में लिखना है. आप डिवाइड कर दोगे, 20-25 मिनट हर सवाल को आएंगे आपके पास में. उसमें से आप 2 सवाल बहुत अच्छा जानते हैं. 60 मार्क का एक सवाल है. 60 मार्क का होता है आजकल, कितना होता है? 60 मार्क. ठीक है, ओके. मेरे समय में 60 मार्क आता है. अब 10-10 के 25 हो गए कह रहे हैं. 10 मार्क का सवाल है. आपको कितना भी अच्छा आता हो, आपको 10 में से 10 ही मिलेंगे ना, या 11 मिलेंगे? 10 ही मिलेंगे. आपको अगर 10 में से 10 ही मिलेंगे तो उसमें आप 10 मार्क मिले उतना ही लिखिए. सीरियसली, दिस इज अ प्रैक्टिकल थिंग आई एम टेलिंग यू. आप भावनाओं की इसमें बह जाते हैं. मुझे इतना आता है, देख रहे हैं 20 पेजेस लिख दिए. वो 20 पेजेस के चक्कर में आपके जो 7 क्वेश्चन है वो सफर करेंगे. फिर प्लीज अंडरस्टैंड व्हाट आई एम ट्राइंग टू से. एडजस्ट योर टाइम, कंट्रोल योर इमोशंस ऑफ राइटिंग मोर, क्योंकि यूनिवर्सिटी की स्टाइल होती है राइट ओनली व्हाट इज एब्सोल्युटली एसेंशियल एंड रिक्वायर्ड, व्हाट इज आस्क्ड. समझ लीजिए सवाल की क्या पूछा गया है और उतना ही लिखिए. अगर आप ये चीज करते हैं तो आपका भले प्रिपरेशन 6 महीने का हो, आप पास हो जाओगे. कि आपका कितना प्रिपरेशन है ये आपके पेपर जांचने वाले को तो आपके पेपर से ही पता चलेगा ना भाई. आपने भले कितना भी पढ़ लिया. आई डोंट हैव एनी शेम इन कन्फ्यूजिंग. There were so many other colleagues who were preparing with me and then absolutely more knowledgeable than me in all subjects. वो मुझसे बहुत ज़्यादा जानते थे. इनफैक्ट मैं उनके लिए बहुत बच्चा था. मैं 22 ही साल का था. वो मुझे लिटरली बच्चे की तरह ट्रीट करते थे. या तुझे क्या आता है टाइप से. तो ठीक है, कोई बात नहीं, मुझे वो चीज़ पता है जो शायद आपको नहीं पता है. और वो था टाइम मैनेजमेंट. ऐसा कोई सवाल नहीं था जो मुझसे छूट गया है. समय नहीं इसलिए छूट गया. आई विल अटेंड ऑल द क्वेश्चंस कम वॉट में. अगर 1.5 घंटे का समय निकल गया है और मुझे और 5 सवाल लिखने हैं और मुझे पता है कि अब मेरे पास समय नहीं है, व्हाट आई विल डू इज आई विल शिफ्ट टू द पॉइंट फॉर्म, बुलेट फॉर्म. यस, अगर बुलेट फॉर्म के लिए भी समय नहीं है तो मैं बस वर्ड्स लिख के आ जाऊंगा वहाँ पे. व्हाट इज इंपॉर्टेंट, द पर्सन हु इज इवेल्युएटिंग योर पेपर should know that you know the answer of this question. However, because of the paucity of time, you are not able to write it in a proper manner. But don't leave any question. This is the success mantra for clearing the civil services. अब जाइए, इस बात को गौर कीजिए. मैंने 2-4-5 बातें बताई है जो हमारे पहले के पैनल मेंबर्स ने बताई है. Sit down, relax, discuss with your parents, and tomorrow decide whether you want to seriously take IPS or IS. But I'll tell you, it's a wonderful life. It's a wonderful life, being an IPS or an IS officer or even the IRS officers, all of the services and civil services. This is one service which gives you anything and everything. And the most important, respect. Respect which cannot be purchased in any money, respect which is not available elsewhere. This is one service, if you work with proper integrity, proper honesty and sincerely, you will get loads and loads of respect. ये कहते हैं, निखरती है मुसीबतों से ही शख्सियत साथियों. निखरती है मुसीबतों से ही शख्सियत साथियों, जो चट्टानों से ही ना उलझे वह झरना किस काम का. मैंने यहाँ आने से पहले 2-4 पन्नों का एक अलग अलग पॉइंट्स निकाले थे कि मैं ये बोलूँगा. पता चला मुझसे पहले सब लोग बोल गए. So this was absolutely extempore speech, and I don't know. I will not continue henceforth. मैं अभी रुक रहा हूँ. But all of my friends here, I wish all the best in life for you. If you feel that I can be of any assistance, please feel free to contact me on my mail, Facebook, any other things. All the best. May the God be with you. Thank you so much. मी जिल्हा परिषदच्या शाळेत शिकलो. मला वाटतं इथे बसलेले चांगले शाळेत शिकले.
आणि मला काही सिव्हिल सर्व्हिसमध्ये यायचं असं माझं काही स्वप्न नव्हतं. मला ते कळतही नव्हतं. मला कळलं नाही. मी 72ला ग्रॅज्युएट झालो आणि 1975ला मी MSc फिजिक्स झालो नागपूर विद्यापीठातून. आणि मी ONGCमध्ये 2-3 नोकरी केल्यानंतर गेलो आणि डेहराडूननंतर मी जेव्हा मुंबईला आलो, माझं लग्न झालं. मी अनेक कार्यक्रमात ही गोष्ट सांगत असतो. म्हणजे लग्न केल्यानंतरही तुम्ही सिव्हिल सर्व्हिसमध्ये येऊ शकता. हे कोणी सांगितलं नाही म्हणून मी सांगतो ते. नाही तर आपल्याला असं वाटतं की लग्न झालं म्हणजे सगळं संपलं. कारण व्हॉट्सअपवर लोक पत्नीच्या बद्दल फार निगेटिव्ह मेसेजेस सर्क्युलेट करत असतात. आणि माझी पोस्टिंग मुंबईला होती. ONGC म्हणजे एक गुड पॅकेज. हल्ली आपण पॅकेज बोलत असतो, जे इंजिनियर झालेले असतात की आपल्याला मल्टीनॅशनल कंपनी किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये पॅकेजच्या भाषेत बोललं जातं. म्हणजे पगार म्हणजे पॅकेज. ज्याला जास्त पॅकेज मिळतं तो जास्त हुशार समजला जातो. ONGC वॉज पेईंग व्हेरी वेल. लग्नही झालं. माझे वडील शिकलेले नव्हते. ते मुंबईला आले. मी 15 दिवस जहाजावर आईल एक्सप्लोरेशनला जायचा. माझ्या मिसेसला त्यांनी विचारलं की ही कुठली नोकरी आहे. ते म्हटले साहेब आहेत. ते म्हटले कशाचे साहेब आहेत. ते म्हटले ONGCमध्ये. माझ्या वडिलांचा एक प्रश्न होता की कोण ओळखतं. ओळख, आयडेंटिटी ज्याला म्हणतो आपण. आता आपल्याकडे आयडेंटिटी क्रायसिस फार असतात. ते म्हटले काय, सासऱ्यांकडचे ओळखतात आणि माहेरकडचे ओळखतात आणि काही मित्र ओळखत असतील. माझ्या वडिलांचा असा प्रश्न होता की आमच्या गावच्या तलाट्याला खूप लोक ओळखतात. तलाठी म्हणजे पटवारी. आता तुम्हाला पण काम पडलं असेल, दाखला आणणे, उत्पन्नाचा दाखला, काही ना प्रमाणपत्र आणावे लागतात. आणि वडिलांचं असं म्हणणं होतं की आमच्या तालुक्याच्या तहसीलदारला खूप मान आहे, खूप लोक ओळखतात. मग ही नोकरी काय कामाची की जिथे आपली ओळख नाही. मी MPSCला 1980मध्ये बसलो. ग्रॅज्युएट 72चं, पोस्ट ग्रॅज्युएशन 75चं. आणि परीक्षेला कधी बसलो मी 80ला. म्हणजे माझे किती वर्ष गेले, 8 वर्ष. म्हणजे सर म्हणतात तसं. म्हणजे मी जर ग्रॅज्युएट झाल्याबरोबर किंवा त्याच्या आधी तयारी केली असती तर, आता हे जर तर आहे, झालंच असतं असं काही सांगता येत नाही, पण झालंही असतं. मी जेव्हा परीक्षेला बसलो तेव्हा प्रिलिम नव्हती आमच्याकडे. तेव्हा 3 विषय MPSCला होते. मी पण पहिल्या अटेम्प्टमध्ये झालो. म्हणजे माझ्या वडिलांनी मला सिव्हिल सर्व्हिसमध्ये जा, म्हणजे तहसीलदारासारखी किंवा डेप्टी कलेक्टरसारखी नोकरी कर की जिथे आपल्याला ओळख स्वतःची निर्माण करता येते आणि समाजासाठी काम करता येते. म्हणून मी या सर्व्हिसमध्ये आलो. मी आता मंगेश बोरकर यांनी ज्या पुस्तकाचा उल्लेख केला, मी त्या पुस्तकामध्ये ह्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. मागच्या वर्षी आता ही कार्यशाळा संविधान फाउंडेशनच्या माध्यमातून किंवा ही चर्चा का, तर आमच्याही पुढे असा प्रश्न होता की आम्हाला जर त्या काळामध्ये असं मार्गदर्शन करणारे कोणी असते तर कदाचित आपल्याला, जे मी 8 वर्षानंतर आलो, तर कदाचित मला ग्रॅज्युएशन झाल्यानंतर 2 वर्षानंतर आलं असतं, तर मला अजून सर्व्हिसमध्ये मोठा स्पॅन मिळाला असता. असे अनेक आजही ग्रामीण भागात विद्यार्थी आहेत की ज्यांना परीक्षेबद्दलचे खूप संभ्रम आहेत. त्याची चर्चा आता मी 5 मिनिटात संपवल्यानंतर पॅनलमध्ये चर्चा करू. दुसरा एक मुद्दा, मॉक इंटरव्ह्यूचा जो आहे, संदीप तामगाडगे सरांना माहीत आहे. मागच्या वर्षी इथे वानामती नावाची इन्स्टिट्यूट आहे, आमचे राजरतन बोरकर तिथे अधिकारी होते. आणि क्लास 2 अधिकारी जे MPSCमधून पास झालेले आहेत त्यांचं ट्रेनिंग होतं. तर जेव्हा ते MPSC क्लिअर करतात ते UPSCसाठी पण प्रयत्न करत असतात. 3 विद्यार्थी त्या क्लास 2 सर्व्हिसेसमधले UPSCची मेन क्लिअर झाले होते आणि त्यांची मॉक इंटरव्ह्यू घ्यायची होती. तर कुंभारेंनी मला विनंती केली की आपण या मुलांची मॉक इंटरव्ह्यू, त्यांची रिक्वेस्ट आहे, आपण करावं. म्हणून एक आम्ही पॅनल तयार केलं होतं. संदीप तामगाडगे सरांना मी पण कॉन्टॅक्ट केला की तुम्ही IPS आहे या. एक आमचे उपसेन बोरकर म्हणून डेप्टी कमिशनर आहेत. एक
आपला प्रशांत आहे, IRS, माझ्या मुलीचा क्रांतीचा तो बॅचमेटच आहे. आणि एक मॉरिस कॉलेजची एक प्राध्यापिका होती. आम्ही एक पॅनल केलं आणि 3 लोकांचा इंटरव्ह्यू घेतला आणि त्या 3 पैकी म्हणजे मला तुम्हाला सांगायला आनंद होईल की 3 पैकी 2 मुलं हे फायनल UPSCच्या लिस्टमध्ये मागच्या वेळेस आले. आणि त्या मुलांना मला आणि संदीप सरांना हे सांगण्याचा मुद्दा असा की तुम्ही MPSC असेल, UPSC असेल, कुठल्याही परीक्षा जर तुम्ही मेन क्वालिफाय केले आणि तुम्हाला असं वाटत असेल की आपला कोणीतरी इंटरव्ह्यू आधी घ्यावा, म्हणजे तुम्हाला ॲक्च्युअल सिलेक्शन बोर्डापुढे जाण्यापूर्वी एक तुमची चांगली तयारी असेल, वी आर हिअर टू हेल्प यू. आता तुमचे कॉन्टॅक्ट तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. ह्या गोष्टी करता येऊ शकतात. बऱ्याच गोष्टी आता सगळ्यांनी सांगितल्या, त्याचं रिपिटेशन नको. पण हा जो उपक्रम आहे हा एक सामाजिक जाणीवेचा उपक्रम आहे. म्हणजे तुम्ही इतक्या संख्येने आलात, तुम्ही काही रजिस्ट्रेशन फी द्यावी अशी अजिबात अपेक्षा नाही. पण जसं ते मंगेश बोरकर म्हणाले की ऐकल्यानंतर मात्र विसरून जाऊ नका. डिव्हिजनल कमिशनसारख्या 1990 बॅचचे आहेत ते अनुप कुमार साहेब, नागपूरचे डिव्हिजनल कमिशनर आहेत. तुम्ही कधीतरी वेळ काढून त्यांच्या एकदा ऑफिसमध्ये जाऊन बघा आणि ऑफिसमध्ये त्यांना भेटा आणि विचारा. संदीप सर, CBIचं नाव आपण पेपरमध्ये नेहमी CBI ऐकत असतो. त्यांनी सांगितलं आता तुम्हाला इंटरॅक्शन करण्याची त्यांच्याबरोबर संधी आहे. काही अधिकारी येऊ शकले नाही. नागपूरमध्ये खूप अधिकारी आहेत. आम्ही नागपूर विद्यापीठाच्या व्हाईस चान्सलरला मी स्वतः पत्र लिहिलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही फक्त कॉलेजच्या प्राचार्यांना असं सांगा, आमच्याकडे सिव्हिल सर्वंटची टीम आहे, सगळ्यांना इथे बोलवण्यापेक्षा आम्ही त्यांच्या कॉलेजमध्ये जाऊ आणि त्यांच्याशी आम्ही इंटरॅक्शन करू, एक कार्यक्रम आयोजित करा. विदर्भातनं मुलं MPSC UPSC होत नाही असं आपण सारखं म्हणतो. विदर्भाचा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बॅकलॉग, वेगळा विदर्भ, याची चर्चा होत असते. आता एवढंच किती वर्ष म्हणत राहायचं? त्याचे काही मार्ग शोधले पाहिजे. विद्यापीठाने अजून काही प्रतिसाद दिला नाही. गोंडवाना विद्यापीठाच्या पण VCला मी बोललो की भामरागड, सिरोंचा, एटापल्ली, अहिरीसारख्या महाविद्यालयामध्ये सुद्धा जाऊन आम्ही मुलांशी बोलायला तयार आहोत. तुम्ही फक्त अरेंज करा, आम्ही मानधनही मागणार नाही. पण आपल्याकडे अधिकारी आहेत, ते मुलांशी बोलतील, मोटिवेट करतील. आपली ही कार्यशाळा ही फक्त मोटिवेशनल आहे. तसं सगळ्यांनी सांगितलं अभ्यास तुम्हालाच करायचा आहे, UPSC म्हणजे यू. पण हे मोटिवेशन माहीत नसतं. अनेकदा आपल्यामध्ये एक न्यूनगंड असतो, आपल्याला असं वाटतं की हे आपण करूच शकत नाही. असं काही नाही. म्हणजे 1980ला माझ्या वडिलाला ही परीक्षा काय असते हे माहीत नव्हतं, पण माझ्या वडिलाला तलाट्याचं महत्त्व माहीत होतं आणि तहसीलदाराचं महत्त्व माहीत होतं. आणि म्हणून म्हणाले की डेप्टी कलेक्टर झालं पाहिजे, कलेक्टर झालं पाहिजे. एक न शिकलेला खेड्यातला, ज्याला आपण निरक्षर म्हणू, अडाणी म्हणता येणार नाही कारण ते शहाणे होते म्हणून मला कलेक्टर होता आलं आणि तुमच्यासाठी मला कार्यशाळा आयोजित करता आली असती. खेड्यापाड्यातल्या वडिलांना हे माहीत नसेल ही परीक्षा कशी द्यायची, पण त्यांना हे स्वप्न आहे की आपला मुलगा कोणीतरी साहेब झाला पाहिजे. आणि हे साहेब होणं आणि साहेब झाल्यानंतर जसं संदीप सर म्हणाले की स्टेटस आहे, सोशल स्टेटस आहे. देशाच्या जडणघडणीमध्ये तुमचं ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन असणार आहे आणि आपल्याला असं वाटतं की येस, आय एम रिअली अ पार्ट ऑफ द सिस्टम अँड आय कॅन मेक ए चेंज. आणि हा बदल घडवून आणणे ह्या सिव्हिल सर्व्हिसमध्ये फार मोठी संधी आहे. माझ्या वडिलांनी मला व्हायला सांगितलं, मी माझ्या पण मुलीला सांगितलं. त्याच्यामुळे आम्ही एका घरात एक IAS एक IRS आम्ही दोघं आहोत आणि तिच्या होण्यामुळे माझं स्टेटस वाढलं. खरं म्हणजे कारण मी UPSC नाही होऊ शकलो. मी डेप्टी कलेक्टरमधनं नॉमिनेटेड 96मध्ये IAS ऑफिसर झालो. आता तुम्ही नॉमिनेटेड व्हा की डायरेक्ट व्हा, काम एकच आहे. पण बरेचदा लोक हा पण फरक करतात बरं. म्हणजे आम्ही डायरेक्ट आहोत आणि आम्ही काही इनडायरेक्ट आहोत.
म्हणजे उलट कधी असं म्हणता येईल की आम्ही चांगलं काम करू शकतो, कारण आम्हाला गाव माहीत आहे, आम्हाला गावची माणसं माहीत आहेत आणि खूप वर्ष आम्ही त्यांच्यासोबत राहिलो आहे. पण आता हा चर्चेचा विषय नाही. मी तुमचं संविधान फाउंडेशन आणि प्रयाण ग्रुपच्या वतीनं परत स्वागत करेन, अभिनंदन करतो. तुम्ही 3 तास उभे राहिलात, बरेचशांना उभं राहावं लागलं. आणि यानंतरही जर कुठले प्रश्न असतील, पर्सनली कॉन्टॅक्ट करायचा असेल, भेटायचं असेल, चर्चा करायची असेल, तर हे अधिकारी आहेत. आम्ही तुम्हाला निश्चित मदत करू. मॉक इंटरव्ह्यूसाठी पण आम्ही पॅनल तयार करून तुमच्या मदतीला जरूर येऊ. आता आम्ही मदतीला तयार आहोत म्हणजे तुमचा इंटरेस्ट असेल तर, नाही तर आ बैल मुझे मार, म्हणजे आम्हीच बोलवायचं, तुम्हीच टाळ्या वाजवायच्या आणि फुकटच्या टाळ्या वाजवायच्या. म्हणजे हेही बरोबर नाही ना. म्हणजे सिनेमात गेल्यानंतर आपण तिकीट काढून तरी जातो, त्याच्यामुळे ते टाळ्या वाजण्याचा आपल्याला थोडासा अधिकार तरी प्राप्त होतो. इथे असं काही नाही आहे. दिस इज मेड फॉर यू, तुमच्या भल्यासाठी आहे. आणि या अधिकाऱ्यांनी इतका वेळ या ठिकाणी आपल्यासाठी इंटरॅक्शनला दिलेला आहे. पुढचा कधीतरी कार्यक्रम करू तेव्हा अजून चांगली चर्चा होऊ शकेल. आणि मला वाटते सातत्याने याला पिरियडिकली म्हणा किंवा अधेमध्ये अशी चर्चा, मोटिवेशनल, एनकरेजमेंट, काहींचं फ्रस्ट्रेशन येत असतं, ज्यांना अटेम्प्ट घेऊनसुद्धा सक्सेस मिळत नाही, तेव्हा फ्रस्ट्रेशनही येतं. पण ते फ्रस्ट्रेशन दूर करण्यासाठी जसं स्वच्छंद बोलला, त्यांचे वडील माझ्याबरोबर जिल्हा परिषदला ॲडिशनल CO होते आणि हे दोघंही एकाच रिक्षाने जात होते. म्हणजे मी CO, IAS ऑफिसर, त्यांचे वडील ॲडिशनल CO, पण हे दोघं एका रिक्षात जात होते. म्हणजे आम्हाला सरकारी गाडी वापरता आली असती मुलांना शाळेत पाठवण्यासाठी. चुकून एखादी वेळ वापरली तर लोक पेपरमध्ये बदनाम करतात की सरकारी गाडीचा दुरुपयोग, तो प्रिव्हिलेज असतो. पण आम्ही तो प्रिव्हिलेजही नाही घेतला. आणि मला वाटते हेच कारण असेल की या दोघंही तरुणांना सिव्हिल सर्व्हिसमध्ये येण्याची आणि काही करून दाखवण्याची प्रेरणा मिळाली. मी तुमचे परत आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि एक विजयकुमार वाडीवासमे यांनी पण 2 वर्षापूर्वी मी आज बोलतो हा कार्यक्रम वसंतराव देशपांडे हॉलमध्ये घेतला होता. आमचे ते प्रशांत कडू सर होते आणि खूप चांगला प्रतिसाद होता. हे सातत्याने व्हायला पाहिजे. विदर्भ वैधानिक मंडळाला आणि चीफ सेक्रेटरी यांना पण मी पत्र लिहिलं की असे कॅम्प तालुक्याला आपण विद्यार्थ्यांसाठी ग्रामीण भागातल्या आपल्याला एक अभ्यासिका आणि स्पर्धेचे सर्व पुस्तकं हे उपलब्ध करून दिले पाहिजे. आणि हल्ली प्रशासनामध्ये तरुण फार मोठ्या संख्येने येतात. तहसीलदार, BDO, PSI, DYSP, जिल्हा परिषदमध्ये डेप्टी CO, असिस्टंट कमिशनर सेल टॅक्स वगैरे, डेप्टी कलेक्टर, आणि हे फार चांगलं मोटिवेट करू शकतात. आणि हे इंटरॅक्शनमुळे तुमचे जे काही प्रश्न असतात तेही प्रश्न आपल्याला सोडवण्यासाठी मदत होऊ शकते. तर मी या ठिकाणी थांबतो. सगळ्या सरांचं अभिनंदन करतो, ते माझ्या विनंतीला मान देऊन आलेत.